परिसंवादाचे अध्यक्ष माननीय राजकुमार कदम सरांना समोर निमंत्रित करतो की आपण यावरची निरीक्षणं या ठिकाणी मांडावीत. राजकुमार कदम सर. साप्ताहिक शिक्षण मार्ग आयोजित 7वे मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय प्रसिद्ध विचारवंत व साहित्यिक माननीय अजय कुमारजी गणले, ज्यांनी या साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं, ते संमेलनाचे उद्घाटक सुप्रसिद्ध कवी आणि विडंबनकार माननीय प्रभाकरराव साळेगावकर, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय प्रदीपजी खाडे, नवीन शैक्षणिक धोरण व ग्रामीण शिक्षणाची गळचेपी या परिसंवादामध्ये आत्ता ज्यांनी आपली भूमिका मांडली ते आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर उमाकांत राठोड, या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील शिक्षक चळवळीचे मार्गदर्शक नेते, आमचे मार्गदर्शक PS घाडगे सर, ज्यांनी गेली 7 वर्ष म्हणजे सातवी ही वेळ आहे हे शिक्षकांसाठीचं साहित्य संमेलन जे आयोजित करतायत ते साप्ताहिक शिक्षण मार्गचे संपादक रानबा गायकवाड आणि बंधू आणि भगिनींनो, सकाळचं सत्र जेव्हा चालू होतं तेव्हा खरोखरच या साहित्य संमेलनामध्ये शिक्षकाचा प्रचंड असा सहभाग आहे, उपस्थिती आहे असं वाटत होतं. परंतु पुरस्कार मिळाले आणि शिक्षक पळाले. खरं म्हणजे हा जो विषय आहे नवीन शैक्षणिक धोरण, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे बाबासाहेबांनी म्हटलं. ज्यांनी तुमच्या माझ्यासाठी शिक्षण सुरू केलं ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी जेव्हा सामाजिक परिस्थिती बघितली, बहुजन दीन दलित हा दारिद्र्यामध्ये का आहे याचं जेव्हा चिंतन त्यांनी केलं तर शिक्षणाचा अभाव हे त्याचं महत्त्वाचं कारण त्यांना सापडलं आणि म्हणून त्यांनी विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. आणि म्हणून दीन दलित बहुजन समाजाला शिक्षण दिलं पाहिजे याचा त्यांनी निश्चय केला आणि मुलींसाठी, दलितांसाठी, शूद्रांसाठीच्या शाळा सुरू केल्या. त्या बाबतीत त्यानंतर त्याचा शिक्षणाचा प्रवास कसा झाला, फुलेंचा हा वारसा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी समर्थपणे चालवला. जगामध्ये 1917ला अतिशय महत्त्वाची एक घटना घडली. मानवी इतिहासामध्ये सर्वप्रथम कष्टकरी माणूस हा सत्ताधारी झालेला आहे. रशियन राज्यक्रांती झाली आणि जगामध्ये इथून मागे कधीच घडलं नव्हतं. काम करणारा, श्रम करणारा, कष्ट करणारा हा राजा झालाय, हा सत्ताधीश झालाय असं कधी झालं नव्हतं. परंतु 1917ला रशियन राज्यक्रांती झाली आणि जगामध्ये पहिल्यांदा कष्टकरी माणूस हा सत्ताधीश झालेला आहे. त्याचबरोबर इकडं कोल्हापूर संस्थानामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलेलं आहे. ही म्हणजे सहसंबंध आहे जागतिक घडामोडी आणि आपल्या देशामध्ये घडणाऱ्या घडामोडींचा. तो वारसा अतिशय समर्थपणे डॉक्टर बाबासाहेबांनी पुढे नेला. म्हणून देशामध्ये महाराष्ट्राची ओळख एक पुरोगामी राज्य म्हणून आहे. शिव फुले शाहू आंबेडकर ही परंपरा या राज्याला देशातील इतर राज्यापेक्षा वेगळी बनवते आणि पुरोगामी करते. त्याचं प्रतिबिंब घटनेमध्ये उमटलेलं आहे.
भारताच्या राज्यघटनेमध्ये जी मूलभूत तत्व, मूलभूत हक्क आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, बाबासाहेबांना शिक्षणाचा समावेश हा मूलभूत हक्कामध्ये करायचा होता, परंतु त्यांना तो करता आला नाही. आणि म्हणून मग मूलभूत कर्तव्यामध्ये शिक्षण ठेवत असताना घटनेमध्ये शिक्षणाबद्दल उल्लेख आहे. 0 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे देण्याचा शासन आटोकाट प्रयत्न करेल. आणि त्यासाठी घटनेमध्ये फक्त याचसाठी 10 वर्षाची मुदत घालून दिलेली आहे. हे काम किती वर्षामध्ये करायचंय? 10 वर्षामध्ये करायचं. म्हणजे बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं? 0 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण 10 वर्षात द्यायचं. त्याच्या पुढच्या 10 वर्षामध्ये कक्षा वाढवायची, 15 ते आणखी 5 वर्ष असतील, आणि हळूहळू KG to PG हे सर्व शिक्षण मोफत आणि सक्तीचं या देशामध्ये दिलं पाहिजे, अशा प्रकारे घटनाकारांना अपेक्षा होती. परंतु घटना सुपूर्द केल्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. हे साजरा करत असताना तुमच्या माझ्या शिक्षणावर गंडांतर, म्हणजे वाघिणीचं दूध पिल्याला माणूस गुरगुरतोय का? बहुजन गुरगुरतोय का? दलित गुरगुरतोय का? नाहिरे वर्ग गुरगुरतोय का? तर त्याचं शिक्षणच बंद करून टाकायचं, या दृष्टीनं या केंद्र आणि राज्य सरकारांची वाटचाल सुरू आहे. आणि म्हणून एकीकडे 2047 मध्ये आम्ही जागतिक महासत्ता होणार आहोत, अशा प्रकारच्या वल्गना या देशातील राज्यकर्ते करत असताना कशाच्या जीवावर तुम्ही महासत्ता होणार आहेत? जर शिक्षण नसेल, मोठा वर्ग जर शिक्षणापासून बाहेर तुम्ही काढत असाल, तर तुम्ही महासत्ता होऊ शकणार नाहीत. एखाद्या वेळेस मुठभर लोकांची महासत्ता होईल. हा देश अंबानी, अदानी, मोदी आणि शहा या चौघांची महासत्ता होईल. परंतु हे 4 वजा बाकीचे जे लोक आहेत, त्यांचं या देशामध्ये काय स्थान असणार आहे? खरं म्हणजे अशा प्रकारच्या साहित्य संमेलनामधून याची चर्चा होणं अपेक्षित आहे. मित्रहो, आता या ठिकाणी उमाकांतनी अगदी सविस्तर मांडणी केलेली. या देशातील शिक्षणाचा प्रवास दानाकडून अनुदानाकडे, अनुदानाकडून विनानुदानाकडे आणि विनानुदानाकडून कायम विनानुदानाकडे सुरू आहे. 1991च्या नंतर हे बदल का झाले, कधी झाले? 1991च्या पूर्वी या देशातलं सरकार स्वतःला कल्याणकारी सरकार म्हणत होतं, परंतु मुक्त आर्थिक धोरण स्वीकारल्याच्या नंतर कल्याणकारी शासन ही संकल्पना मागे पडली. आणि तेव्हापासून घाडगे गुरुजी सांगतायत की बाबा तुमचं सगळंच जाणार आहे, शिक्षण जाणार आहे, आरोग्य जाणार आहे. आणि त्याची प्रचिती आपल्याला येते. त्यावेळेस जेव्हा या देशातले विचारवंत डावे पुरोगामी लोक म्हणत होते खाजगीकरण आपल्या मुळावर येणार आहे, त्यावेळेस आपली खिल्ली उडवली जायची. हे काही म्हणतात म्हणले, शिक्षणाचं खाजगीकरण कुठं होत असतं का? आरोग्याचं खाजगीकरण कुठं होत असतं का? रस्त्याचं खाजगीकरण कुठं होत असतं का? म्हणजे एकीकडे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सार्वजनिक संपत्ती निर्मितीचं काम या देशात मोठ्या प्रमाणावर झालं, परंतु मुक्त आर्थिक धोरण आल्याच्या नंतर डिसइन्व्हेस्टमेंट मंत्रालय या देशात सुरू केलं. आणि आज जवळपास आता आपलं काहीच राहिलेलं नाही, देशाच्या मालकीचं काहीच राहिलेलं नाही. जेव्हा आपण एसटीनं प्रवास करतो, एसटी स्टँडवर जातो, ती गाडी बघतो, तेव्हा ही माझी गाडी असं आपल्याला म्हणता येतं. आणि तुम्ही मोठ्यानं जरी म्हणलात ही एसटी माझी आहे, तर कोणी काही ऑब्जेक्शन घेणार नाही. परंतु ट्रॅव्हल्सच्या तिथं जाऊन जर तुम्ही म्हणले ही माझी गाडी आहे, तर ते ट्रॅव्हल्सवाला उचलून बदलून काढील आपल्याला, कारण ती त्याची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे, त्याच्यातून त्याला नफा मिळणार आहे. प्रायव्हेटायझेशनमध्ये, सरकारी संपत्तीमध्ये ती सगळ्या देशाच्या मालकीची असते, प्रत्येक नागरिकाचा त्याच्यावर हक्क असतो. खाजगीकरणामध्ये मात्र असं नाही आहे. आणि म्हणून तुमची माझी जी काही गुरगुर आहे ती बंद करण्यासाठी आपल्याला शिक्षण हे नाकारण्याचं धोरण या देशातल्या मनुवादी व्यवस्थेनं आणलेलं आहे. आपण बघतोय
की आजचं सरकार हे मनुवादी सरकार आहे आणि सगळ्यात जास्त पोटात त्यांच्याच दुखत होतं. आम्ही शिकल्याच्या नंतर सगळ्यात जास्त पोटदुखी कुणाची झाली असेल तर ती मनुवाद्यांची होत होती. आणि म्हणून आज त्यांनी एनकेन प्रकारे फोडा झोडा आणि राज्य करा या तत्वाचा वापर करून त्यांनी या देशातली केंद्रीय सत्ता ताब्यात घेतली. जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावायचे. खरं म्हणजे इंग्रजांची ही नीती होती का नाही याची आपल्याला शंका यावी अशी परिस्थिती आहे. आणि जर इंग्रजाची ती नीती असेल आणि आजचे राज्यकर्ते जर त्याच नीतीचा अवलंब करत असतील तर ते इंग्रजांचंच म्हणजे वेगळं व्हर्जन आहे की काय, किंवा इंग्रजांचं जे प्रॉडक्ट आहे की काय, ते गोरे इंग्रज होते हे त्यांचे काळे वंशज आहेत की काय अशी वाटण्या इतपत परिस्थिती आहे. म्हणून हे जे काही नवीन शैक्षणिक धोरण आहे, कोठारी कमिशन, त्याच्यापूर्वीचं त्यानंतरचे चट्टोपाध्याय आणि कस्तुरी रंगन कमिशन जे आहे नवीन शैक्षणिक धोरण आणणारे, त्याच्यामध्ये म्हणजे एक सर्कल पूर्ण होतं. सर्वसामान्यांना नाहिरे वर्गाला शिक्षण प्रक्रियेतून बाहेर काढण्याची प्रक्रिया पूर्ण होते. म्हणजे कोणतंही धोरण आणत असताना त्या म्हणजे औषधासारखी परिस्थिती असते. म्हणजे कहर अतिशय गोड पण आतमध्ये कडू. भाषा समानतेची, भाषा सर्वांना दर्जेदार शिक्षणाची, परंतु कसं द्यायचं, काय द्यायचं, काहीच नाही. त्यामध्ये मात्र सर्वांना शिक्षण नाकारण्याचे आहे. यामध्ये मित्रहो ग्रामीण शिक्षणाची अतिशय गळचेपी झालेली आहे. खरं म्हणजे भारत हा खेड्यांची वस्ती असलेला श्रीमंत देश आहे. या देशामधली मॅक्झिमम लोकसंख्या ही खेड्यामध्ये राहते. आणि स्वातंत्र्याच्या नंतर शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन जाणाऱ्या शिक्षण महर्षींची परंपरा या देशामध्ये निर्माण झाली. मग कर्मवीर भाऊराव पाटील असतील, डॉक्टर पंजाबराव देशमुख असतील. आपल्या मराठवाड्यामध्ये 1930च्या दशकामध्ये धनवे सर, बहुजनाची पहिली पिढी ही हैदराबादला जाऊन ग्रॅज्युएट झाली 1930च्या दशकामध्ये. त्याच्यामध्ये आपल्या बीडचे बलभीमराव कदम, त्याच्यानंतर व्यंकटराव, उस्मानाबादचे देशमुख, नरसिंगराव देशमुख काटीकर अशी मंडळी होती. आणि त्यांनी शिकत असताना आपण काय करायचं, मराठवाडा किती मागासलेला आहे हे आता राठोड सरांनी सांगितलं, त्याचं कारणही सांगितलं. तर मराठीतून शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी त्यांनी, आणि शिक्षणाचा बहुजनामध्ये प्रसार झाला पाहिजे यासाठी बलभीमराव कदम, नरसिंगराव काटीकर, त्यानंतर शंकरराव चव्हाणांचे थोरले बंधू नारायणराव चव्हाण वगैरे या मंडळींनी हैदराबाद संस्थान मराठा व तत्समवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केलेले आहे. आणि संपूर्ण मराठवाडाभर त्यांनी बोर्डिंग सुरू केल्या होत्या, काही शाळा पण सुरू केल्या होत्या. त्याची 5-6 अधिवेशनं पण झाली. आणि त्यामध्ये प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुक्याला शाळा उघडल्या पाहिजेत, मराठीतून शिक्षण दिलं पाहिजे या मागण्या त्यांनी केल्या. आणि म्हणून गावोगाव शिक्षण पोचलं. जेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शाळा अडचणीत कशा येतील याचे प्रयत्न मनुवादेकडून होत होते, तेव्हा वाड्या वस्त्यापर्यंत शिक्षण पोचवील, माझ्या दाढीला जेवढे केस आहेत तेवढे बहुजनाची पोरं शिकवीन आणि मनुवाद्याच्या छाताडावर थैथै नाचवील, असं कर्मवीर म्हटले. दुर्दैव असं आहे, शिव फुले शाहू आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या सगळ्यांच्यामुळे जो बहुजन समाज शिकला, ज्यांना नोकऱ्या मिळाल्या, ज्यांना व्यवसायामध्ये संधी मिळाली, म्हणजे बहुजन समाजातले दलितेतर ही सगळी जी नाहिरे मंडळी आहे ती शिव फुले शाहू आंबेडकर आणि त्यामुळे निर्माण झालेल्या शिक्षण महर्षींच्या चळवळीची लाभार्थी पिढी आहे. आणि ही पिढी जर मनुवाद्याच्या कच्छपी लागत असेल, सत्तेसाठी, पैशासाठी, गुत्तेदारीसाठी, तर ती आपल्याचसाठी खड्डा खोदत आहेत. कारण हे धोरण एकदा संपूर्णपणे लागू झाल्याच्या नंतर पुनश्च एकदा चातुर्वर्ण्य येईल. पण चातुर्वर्ण्य मागच्यासारखं येईल का नाही माहीत नाही, परंतु द्विवर्ण शिक्षण पद्धती या देशात
लागू करण्याचे प्रयत्न आहेत. श्रीमंतासाठी वेगळं शिक्षण, गरिबासाठी वेगळं शिक्षण. या महाराष्ट्रामध्ये 2.5 लाख शासकीय कर्मचाऱ्याची पदं रिकामी आहेत. 65,000 शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. अनेक शाळेमध्ये शिक्षक नाहीत. आणि सरकारी शाळांचं खाजगीकरण, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा या पुरोगामी महाराष्ट्राच्या सरकारनं दत्तक देण्याची योजना मागे सुरू केली होती. म्हणजे दत्तक कोण देतं? एकतर ज्याला मुलं नाहीत ते दत्तक घेतात, किंवा ज्यांना जास्त झालेत ते दत्तक देतात. म्हणजे सरकारी शाळा टाटा बिर्लांना, अंबानी अदानीला दत्तक द्यायच्या आणि त्यांना वाटेल तशी फीस आकारायची आणि गोरगरिबांना शिक्षणाच्या प्रक्रियेतून बाहेर टाकायचं, एवढी ही भयान प्रक्रिया आहे. ग्रामीण भागातला ज्या शाळा आहेत त्या जवळपास ओस पडलेल्या आहेत. म्हणजे सरकारची धोरणंच अशी येत आहेत. 2012 पासून शिक्षक भरती नाही. 2012च्या पूर्वी 2000 किंवा 90च्या दशकामध्ये आणि या शतकाच्या पहिल्या 10 वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या 500-600 जागा शिक्षकांच्या दरवर्षी निघायच्या. शेतकऱ्याचा, कामगारांचा, श्रमिकाचा मुलगा D.Ed व्हायचा आणि शिक्षक व्हायचा. परंतु 2012 पासून भरती नाही, तरीही शिक्षक सरप्लस होत आहेत. जिल्हा परिषदेचे शिक्षक तरीही सरप्लस होत आहेत. त्याचं कारण काय? मित्रहो, मागं काँग्रेसच्या काळामध्ये त्यांनी एक योजना आणली होती, पाणी अडवा पाणी जिरवा. म्हणजे पाण्याची लेवल वाढावी वगैरे असा उद्देश होता त्यांचा. इथं सरकारी शाळा बुडवण्यासाठी पोरं अडवा आणि शाळा जिरवा हे धोरण आणलं. वस्ती शाळा आणल्या, म्हणजे चांगली चालणाऱ्या केंद्रीय प्राथमिक शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या वस्तीवरच पोरं अडवले आणि त्या बंद पाडल्या. त्याच्यानंतर खाजगी संस्थांच्या शाळांना प्रोत्साहन देण्यात आलं. नेत्यांनी वास्तविक पाहता शाळा काढणं हे काही राजकारण्याचं काम नाही, ते काही राजकीय अड्डे नसायला पाहिजे. समाजसेवकांनी अगदी समाजसेवेच्या हेतूनं, शिक्षण प्रसाराच्या हेतूनं शाळा काढल्या पाहिजेत. आम्ही एकदा एका नेत्यांच्या वरांड्यात बसलो होतो, म्हणजे पुढं बैठकीत बसलो होतो. मागं 3-4 नेते या जिल्ह्यातले आपल्या गप्पा मारत होते आणि त्यांचं चाललं होतं. ते म्हणतो, तुझं कसं चाललंय? माझ्या 5-6 शाळेत तू बरं चाललंय. आणि एक म्हणतो, तू 10-15 शाळा कसं काय मिळवल्या रे म्हणले. ते म्हणला, डोंगराने ह्यांचं काही लक्ष नव्हतं, प्रस्थापित मोठ्या नेत्याचं घेतल्या. म्हणजे राजकीय अड्डे झालेले आहेत. इथं सगळ्यात मोठी चूक झालेली आहे. आणि हे सगळं जर थांबवायचं असेल तर संघटित होण्याशिवाय, संघटित होऊन लढा दिल्याशिवाय, आज तर लोकशाही या देशात आहे की नाही असं म्हणण्याची परिस्थिती आहे. लोकशाहीचं निधन झालेली घोषणा करावी की काय अशी परिस्थिती आहे. कारण हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जे आले, तिथलं जे जनमत होतं, जनभावना होती, त्याच्या विपरीत निकाल आले. महाराष्ट्रामध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभेचं प्रतिबिंब विधानसभेत पडायला पाहिजे होतं, परंतु अतिशय आश्चर्यकारक निकाल आले आणि त्याचीच पुनरावृत्ती आता काल बिहारमध्ये झालेली. म्हणजे असं शक्यच नाही. निवडणूक यंत्रणाच हायजॅक करण्यात आलेली आहे. मित्रहो, तुम्ही आम्ही, तुमचं माझं त्याच्याशी काही देणं घेणं नाही अशा भूमिकेत आहोत. याची सुरुवात कधी झाली? जेव्हा मुख्य निवडणूक आयुक्त निवडीच्या पॅनलमध्ये पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि विरोधी पक्ष, लोकसभेचे विरोधी पक्षनेते असं पॅनल होतं. म्हणजे 3 स्तंभाचे 3 प्रमुख हा मुख्य निवडणूक आयुक्त निवडतील आणि तो या देशाची निवडणूक प्रक्रिया पार पाडेल. तो एक प्रामाणिक असेल, निष्पक्ष असेल. परंतु लोकसभेमध्ये, संसदेमध्ये कायदा करून मोदी सरकारनं त्यातून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हटवले. आता ते 3 पॅनल जे आहे त्यामध्ये पंतप्रधान त्यांनी नियुक्त केलेला एक त्यांच्या मंत्रिमंडळातला मंत्री म्हणजे अमित शहा आणि विरोधी पक्षनेता तो आता योगायोगानं आहे. मागच्या 2 टर्ममध्ये तो नव्हता. म्हणजे दोघांच्याच पॅनलनं तो निवडला असता
परंतु विरोधी पक्षनेता 3 विरुद्ध 2 आत्ताचे ज्ञानेश कुमार आणि मागचे कोणते कुमार होते? राजीव कुमार. ह्या 2 कुमारांनी सगळी लोकशाहीची वाट या देशातली लावलेली आहे. आणि म्हणून जर लोकशाहीच गेली तर तुमचं माझं शिक्षण, तुमचं माझं आरोग्य, तुमची माझी संपत्ती आणि त्या राज्यघटनेच्या कव्हरमध्ये मनुस्मृतीची प्रतिष्ठापना करून आपल्याला पुन्हा ते मागे नेल्याशिवाय राहणार नाहीत. हे थांबवणं शक्य आहे का? आहे. तर त्यासाठी आपण बाबासाहेबांचंच पुन्हा एक वचन आपण अंमलात आणलं पाहिजे. ते असं म्हटले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मधल्या काळामध्ये आपण शिकलो, पण संघटित व्हायचं विसरूनच गेलो आणि संघर्ष करायचं तर आपल्याला माहीतच नाही. ते जर आपण केलं, अजून आपल्या शिक्षण आवाक्यात आहे, आपण आहेत शिकलेलो बऱ्यापैकी. जेव्हा द्विवर्ण लागू होईल त्यावेळेस आपल्यापैकी बऱ्याच जणांना शिकवता येणार नाही. परंतु दरम्यानच्या काळामध्ये या बहुजन विरोधी, श्रमिक विरोधी, कष्टकरी विरोधी धोरणाला हाणून पाडण्यासाठी मोठे संघर्ष उभारावे लागतील. आणि त्याला तुरुंग अशा पद्धतीनं रस्त्यावर यावं लागेल की तुरुंग या सरकारचे पुरणार नाहीत. म्हणजे शिकलेला माणूस शहाणा होतो, विवेकी होतो. आपण विवेक जर आपल्यात नसेल तर आपण शिकलेलो आहोत असं म्हणता येणार नाही. ह्या जगामध्ये सगळ्यात ताकदवान जर कोणता राजकारणी असेल तर तो अमेरिकेचा अध्यक्ष आहे. आणि डोनाल्ड ट्रम्पने जेव्हा काही वेगवेगळे निर्णय घ्यायला सुरुवात केली आपल्या पंतप्रधानासारखे, ते लोकांनी सहन केलं नाही. लोक रस्त्यावर आले. तिथल्या प्रत्येक शहरामध्ये त्या टेरिफच्या विरोधामध्ये आंदोलन झालं. किंवा एवढा मोठा राष्ट्राध्यक्ष न्यूयॉर्क सारख्या मेयरच्या इलेक्शनमध्ये सांगतो की त्या ममदानींना पाडा, परंतु तेथील लोक ऐकत नाहीत. तर याच्यापासून आपण काहीतरी बोध घेणार आहोत का नाही, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून शिक्षण जर वाचलं नाही तर पुनश्च एकदा आपल्याला गुलामी, अज्ञान, अंधश्रद्धेमध्ये ढकलायचं काम केलं जाईल. वैज्ञानिक दृष्टिकोन आपण रुजवणं काळाची गरज आहे. परंतु एकीकडे आपण शिवाजी महाराज की जय म्हणतो आणि त्यांचे विचार मात्र आपण काही अंमलात आणत नाही. शिवाजी महाराजांच्या सगळ्या मोहिमा ह्या अमावस्येच्या दिवशी होत्या. आणि अमावस्येच्या दिवशी काही एखादं चांगलं काम करायचं म्हणलं तर आमचा बहुजन समाज थरथर कापतो. नाही म्हणे अमावस्या आज. एकतर अमावस्या शिवाजी महाराज की जय म्हणू नको, कारण त्यांनी अमावस्याला अशुभ मानलेलं नाही. त्यांनी कुठलं मुहूर्त वगैरे कुठल्याही किल्ल्याची वास्तुशांती महाराजांनी केलेली नाही. आणि आम्ही 10 बाय 15च्या प्लॉटवर घर बांधतो आणि त्याची वास्तुशांती करतो. म्हणजे आम्ही त्यांचे उपासक नाहीत, त्यांच्या विचाराचे नाहीत, त्यांच्या विचाराचे मारेकरी आहोत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण जर संघटित होत नसू, संघर्ष करत नसू तर बाबासाहेबांचं नाव घ्यायचा आपल्याला काही एक अधिकार नाही. तर ह्या महापुरुषांचे विचार आचरणात आपण आणणं हे आपलं काम आहे, ते पेरणं हे आपलं काम आहे. ते जर आपण केलं तर ह्या साहित्य संमेलनाचं सार्थक झालं असं मी मानेल. आम्हाला या ठिकाणी बोलावलं, आपण हे मोडके तोडके विचार आमचे ऐकून घेतले, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. इन्क्लाब जिंदाबाद. धन्यवाद सर. ॲक्च्युली नवीन शैक्षणिक धोरण, ज्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 असं म्हटलं जाते, ते का आणलं, ते कशासाठी आणलं आणि ते का आणलं हे सांगण्याची त्यांची भाषा आणि ते कशा पद्धतीनं